नमस्कार मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांचा आपल्याला प्रश्न आहे की त्यांना इलेक्ट्रिकल नंतर ITI नंतर किंवा डिप्लोमा नंतर कोणते कोर्स आहेत. तर इलेक्ट्रिकल नंतर फक्त तुम्हाला डिप्लोमा करावा लागतो आणि डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला एक 4 महिन्याचा कोर्स आहे ETO म्हणून इलेक्ट्रिकल ऑफिसर. तो प्रत्येक मरीन लाईनमध्ये म्हणजे शिपिंग लाईनमध्ये ऑफशोर लाईनमध्ये त्याचा उपयोग चांगला आहे आणि चांगली सॅलरी भेटते त्याला. 4 महिन्याचा कोर्स आहे. ते तुम्ही मुंबईमधून किंवा BP मरीन किंवा आपल्या ज्या मुंबईच्या कॉलेज आहे तिथून करू शकता. आणि इलेक्ट्रिकल ऑफिसचं तुम्हाला काम फक्त हे पॅनेल वगैरे जे आहेत शिपमधले जे इलेक्ट्रिकल पॅनेल आहेत हे याच्यामध्ये पूर्ण पॉवर सिस्टम जी आहे शिपची पूर्ण अकॉमोडेशन इंजन रूम आणि ब्रिज कम्युनिकेशन सिस्टम जेवढे आहे पूर्ण ती सगळी या पॅनलमधून ऑपरेट होते आणि याच्यावरच तुम्हाला काम करायचं आहे. आणि याचंच काम फक्त इलेक्ट्रिकल ऑफिसरला असतं. आणि पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये 9 महिने ट्रेनिंग करायला पाठवतात शिपमध्ये. आणि शिपमध्ये आपलं तुमचं पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला COC काढायला लागते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये अप्लाय करू शकता आणि तुम्हाला चांगले चान्स आहेत त्यामध्ये. सॅलरी पण चांगले आहे. हा कोर्स तुम्ही करू शकता.